अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण केलं. मग कोणी सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ केला, तर कोणी स्वामी चरित्र सारामृताचे 21 किंवा 11 पारायण केले. काही लोकांनी गुरुचरित्र पारायण केलं. गुरुचरित्र पारायण जेव्हा जेव्हा आपण करत असतो, तेव्हा साक्षात दत्त महाराज आपलं पारायणही ऐकत असतात. आणि आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला योग्य वेळ आल्याशिवाय महाराज काही देत नाही. आणि महाराज कधीच कोणाचं काही ठेवत नाही बरं का. तुम्ही पारायण केले, तुम्ही नामजप केला, तुमचा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्या गोष्टी मिळतातच. आज अतिशय छान असा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करण्यासाठी आलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. बघा, माझी अगदी म्हणजे लहानपणी आम्ही 4-5 वर्षापर्यंत आम्ही सोबत होतो. माझी मैत्रीण सपना, काही कारणाने मी तिचं आडनाव सांगू शकत नाही. तर तिचं मामाचं गाव येवला आणि ती प्रॉपर मुंबईची होती आणि मी येवल्याची होते. मग लहानपणी आम्ही बरोबर होतो. नंतर मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. मग आमचा काही कॉन्टॅक्ट नाही आणि तेव्हाच्या काळी मोबाईल वगैरे हा काही प्रकार नव्हता. मग तिचं लग्न झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. तिच्या मावशीने तिला सांगितलं, की "तू अगं म्हणे आपली पूजा आहे, तर तू व्हिडिओ बनवत जा. सॉरी, तू व्हिडिओ बघत जा." तर तिने एकदा मला असाच WhatsAppला सॉरी Instagramला मला तिने मेसेज केला आणि अचानक माझी आणि तिची नव्याने ओळख झाली. कारण आधीची ओळख होती लहानपणी, पण मध्ये बराच काही अंतर होता. मग ती मला बोलली, "अगं तू स्वामी समर्थांचे व्हिडिओ करते, मी बघत असते." मग तिच्या आयुष्यातलं असं होतं, की तिचा मुलगा आहे ना बोलत नव्हता. तिचा हा प्रॉब्लेम होता. आयुष्यात सगळं छान होतं. सगळं मस्त चाललं होतं. नवरा भारी होता, जॉब होता, सगळं छान होतं. पण मुलगा बोलत नव्हता. असं तिचा तो थोडासा प्रॉब्लेम होता. मग आणि कधीही नास्तिक असलेली सपना, जिने कधी ती म्हणते, की लक्ष्मी पूजन असं काहीतरी करायचं असतं, या पद्धतीने करायचं असतं, असं मला कधीच माहिती नव्हतं म्हणे. पण मग काही गोष्टी तिला समजल्या, काही गोष्टी तिने बघितल्या. मग त्याप्रमाणे ती करत गेली. म्हणजे एकदम नास्तिक आणि अचानक तिला महाराजांची वेड लागलं तिला. तिला खूप वेड लागलं स्वामी सेवेचं आणि असं होतं, की तिने म्हणजे आईसाठी सेवा केली, तिने तिच्या नवऱ्यासाठी सेवा केली, तिने तिच्या लेकरासाठी सेवा केली. सगळ्यात आधी तर ती स्वामी चरित्र, मग तिने फोटो आणला, माळ आणली, स्वामी चरित्र ती सेवा करू लागली. आणि हळू-हळू थोडं-थोडं चांगलं व्हायला लागलं. तिला मी तारक मंत्राची सेवा दिली, तेव्हा तिने तिच्या मुलासाठी ती केली. तर आणि त्याच्याबरोबर तारक मंत्राच्या सेवेबरोबर सुद्धा पहिल्यांदा तिने 11 गुरुवार करायला सुरुवात केली. जेव्हा तिने 11 गुरुवार केले, तेव्हा तिने सांगितलं, की पहिल्यांदा माझा मुलगा, आई आणि बाबा 11 गुरुवार झाल्या म्हणजे पहिलाच गुरुवार झाला. 11 गुरुवार तिने संकल्पयुक्त केले. पहिल्याच गुरुवार झाल्यावर ती आई आणि बाबा, माझं बाळ हे बोलायला लागलं. त्याच्यामुळे तिच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली. तिची सेवा चालू होती. त्याच्याच बरोबर तेवढ्यात आईचं घर म्हणजे तिच्या आईला घर घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी तिला सेवा हवी होती. आणि अर्थात म्हणजे स्वतःचं घर व्हावं यासाठी सेवा जरी असली तरी ती भरपूर सेवा असते आणि एवढं करणं तिच्याकडनं शक्य नव्हतं. म्हणून मी विश्वकर्मा चालीसा तिला मी पठण करायला लावलं आणि ती एकदा अशाच एका केंद्रात गेली आणि केंद्रात ती म्हणते, की "ताई मला अशी काही सेवा सांगा, की ज्याचा मला एका दिवसात अनुभव येईल." तर अर्थात त्या केंद्रातल्या मावशी तिच्याकडे बघायला लागले, की ही असं काय म्हणते आहे. पण मग तरी त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, तू काही करू नको. तू फक्त विश्वकर्मा चालीसाचं पठण कर आणि कालभैरव अष्टकमचं पठण कर." ती बोलली, की "महाराजांच्या सेवेसोबत मी विश्वकर्मा चालीसा आणि कालभैरव अष्टकमची सेवा केली, पूजा. मला 2 दिवसात अनुभव आला. माझ्या आईचं घर बुक होईल की नाही मला माहिती नव्हतं. हो नाही चाललं होतं म्हणे. पण महाराजांच्या कृपेने माझ्या आईचं सुद्धा घर बुक झालं." तर अर्थात तिचा तो सेवेचा बँक बॅलन्स होता आणि तिने महाराजांकडे प्रार्थना केली, की स्वतःच्या आईचं घर व्हावं आणि ते परमेश्वराच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने ते झालं. नंतर असं आलं, की तिच्या मनात आलं, की गुरुचरित्र पारायण करावं. आता अर्थात गुरुचरित्र पारायण की सपना करेल, कारण मला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे ती कशी आहे, काय आहे. मला तिने फोन केला, की "पूजा मला पारायण करायचं आहे." मी तिला म्हटले, "अगं तू गुरुचरित्र पारायण करते, तुला कळतंय का ते काय आहे, काय नाही?" तर ती मला बोलली तर तिने मला फोन करून विचारलं. आपण गुरुचरित्र पारायणाला शुक्रवारी सुरुवात केली. त्याच्या आधीचा जो रविवार होता, मला तिने शनिवारी फोन केला. "अगं," म्हणे, "माझ्याकडे ग्रंथ पण नाही आहे आणि काय करायचं मला काहीच माहिती नाही. फक्त मी तुझा व्हिडिओ बघितला आणि मला करायचंय." आणि अर्थात मुंबईला असल्यामुळे आता मुंबईचं जे काही घर असतं ते 1 आर-के होतं. तर मुलगा होता, जो अतिशय म्हणतो ना, की बंड आहे तो मुलगा.
तर तिचं असं म्हणणं होतं, की मी मांडणी जरी केली तरी मी खाली मांडणी करू शकत नाही. मला वरती मांडणी करावं लागेल. म्हणजे एका टेबलावर मी मांडणी करते, की जेणेकरून मुलगा हात लावणार नाही. असं तिच्या खूप अडचणी होत्या. पण मी तिला एकच बोलले, की "सपना, तुला करायची इच्छा आहे ना पारायण, बस बाकी तू सगळं महाराजांवर सोडून दे." तर ती केंद्रात गेली. त्या केंद्रामध्ये असं होतं, की बुधवारी ग्रंथ मिळणार होते. ती शनिवारी केंद्रात गेली ग्रंथ आणण्यासाठी. बुधवारी ग्रंथ मिळणार होते आणि अचानक केंद्रातल्या एका ताई बोलल्या, "अहो, एक काम करा ना," म्हणे, "जर तुमची इच्छा असेल ग्रंथ वाचायची, तर तुम्ही माझा ग्रंथ घेऊन जा. माझा ग्रंथ पठण करा," म्हणे. "आणि जेव्हा बुधवारी येईल, तेव्हा मी नवीन घेईल. मी माझं पारायण कंटिन्यू करेल. मग तुमची सेवा झाली की तुमचा ग्रंथ मला द्या. माझी सेवा झाली की मी तुम्हाला तुमचा ग्रंथ परत देऊन टाकेल." असं ती बोलली. मग हिला पण वाटलं, की चला आता ग्रंथाचं पण काम झालं. त्याच्याबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक पण तिने घेतलं. आता इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या सपनाला व्यंकटेश स्तोत्रमचे पण वांदे होते. तर विष्णू सहस्त्रनाम तिने कधी पठण करावं? पण ती मला बोलली, "माझं चुकणार. मला जास्त प्रॉपर मराठी वाचता येत नाही." म्हटलं, "चुकलं तर चुकू दे, पण तू वाच. शब्द चुकतील, पण तू वाच." आता एखादा शब्द आपल्याकडनं पण कधी-कधी चुकतो म्हटलं आणि काही होत नाही. आपल्याकडनं वाचायला चुका होतात म्हणून तर आपण संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करत असतो. म्हटलं, "तू बिनधास्त वाच." मग तिने वाचायला सुरुवात केली आणि योगायोग असा, की तिचं पारायण कंप्लीट होण्याच्या 2 दिवस आधीच तिला मासिक धर्म आला. आता तिने मला अर्थात, की काय खायचं, कसं बसायचं, ती जॉब करत होती. सगळं मला तिने विचारलं, की कसं आहे, काय आहे? आणि रोज ते फोन चालू होते. पण मी तिला म्हटलं, "जाऊ दे, तू करते ना, हे महत्वाचं आहे." तिने ते केलं. शेवटचे 3 दिवस वाचायचं होतं आणि तिला मासिक धर्म आला आणि अर्थात तिला खूप जास्त वाईट वाटलं. मला तिने फोन केला. तिने फोन केला. तिने म्हणे, "अगं, मला मासिक धर्म आला आहे. त्याच्यामुळे मग माझ्या मिस्टरांनी वाचलं तर चालेल का?" म्हटलं, "अगं, तू खूप भाग्यवान आहे." म्हटलं, की "दत्त महाराजांना पहिल्यांदा तुमच्या दोघांकडनं जोडीने पारायण करायचं आहे." म्हटलं, "नक्कीच तू त्यांनाही वाचायला लाव." मग त्यांनी सुद्धा जे काही नियम होते ते त्यांनी पालन त्या नियमांचं त्यांनी पालन केलं. त्याच्याबरोबर 2 अनुभव तिच्यासोबत त्याच्याबरोबर या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये कारण 4 दिवस तिने वाचलं, 3 दिवस तिच्या मिस्टरांनी वाचलं. 4 दिवसाच्या कालावधीमध्ये तिने मला सांगितलं, की ज्या दिवशी मी सप्ताहाला बसले, म्हणजे पहिल्या दिवशी मी पारायणाला बसले, पहिल्याच दिवशी माझा मुलगा 5 नवीन शब्द शिकला शाळेत. तो शाळेत जात होता, पण एखाद्याचं असतं बघा, की आपल्याला खूप भीती वाटते, की अगदी माझा स्वामी जरी 2.5 वर्षाचा आहे, तो बोलत नव्हता, तो आत्ता कुठे-कुठे आई, बाबा, काका, मावशी तो बोलायला लागला, तर मला सुद्धा असं वाटायचं. तर तिचा मुलगा हा 5 वर्षाच्या पण वरती आहे. तर तिला ते 5 वर्ष होईल त्याला आता. तर तिला ते वाटणं स्वाभाविक आहे. पण ती मला बोलली, "पहिल्याच दिवशी मी पारायण केलं. तो 5 नवीन शब्द तो शाळेत शिकला म्हणे. मॅडमने मला सांगितलं, की आज तो 5 नवीन शब्द तो उच्चारला म्हणे त्याने." तिला तो एक आनंद झाला. दुसरं असं घडलं म्हणे, तुला माहिती म्हणे, मिस्टरांचे जे मॅनेजर होते म्हणे, ते ते मिस्टरांचं प्रमोशनच करत नव्हते म्हणे. गेले 3-4 वर्ष झाले म्हणे ते प्रमोशन रखडलं होतं म्हणे पूजा. पण मी गुरुचरित्र पारायणाला बसले आणि अचानक माझ्या मिस्टरांचं प्रमोशन सुद्धा झालं म्हणे. आणि ती दादरला राहत असल्यामुळे दादरला एक गुरुकृपा स्टोअर आहे. काही कुठलं प्रमोशन व्हिडिओ नाही, पण सांगते मी तुम्हाला. तर तिने बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणून तिने कुंचमची माहिती घेतली होती. तर ती बोलली, की ह्याच्या कालावधीमध्ये माझं कुंचमची सुद्धा सेवा झाली. ती कुंचमची सेवा झाली आणि त्याच दिवशी तिला मासिक धर्म आला. बाकीचे मिस्टरांनी सेवा केली. सासूबाई आल्या, गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन झालं. छान सेवा घडली. पण म्हणे या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आयुष्यातले 2 खूप चांगले प्रसंग घडले म्हणे, की मुलगा बोलायला लागला. एका दिवसात तो 5 नवीन शब्द तो शिकला. 5 नवीन शब्द त्याने घरी येऊन सुद्धा मला बोलून दाखवले आणि त्याच्याच बरोबर गेले 3-4 वर्ष रखडलेलं नवऱ्याचं प्रमोशन या गुरुचरित्र सप्ताहामध्ये झालं. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, असंख्य रोज मेल्स येतात, की ताई आमच्या बाबतीत असं घडलं, आमच्या बाबतीत तसं घडलं. अगदी स्वतःचं घर आहे, मुलं-बाळं आहे, नोकरी आहे, असंख्य अडचणी. गुरुचरित्र जर तुम्ही केलं असेल, तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. हा 5वा वेद मानला गेला आहे आणि नेहमी आपण म्हणत असतो, की काहीतरी मिळावं नाही. गुरुचा शोध आहे. प्रत्येक अध्याय तुम्हाला काही ना काही शिकवत असतो आणि पारायण मला माझ्या गुरूंच्या जवळ जायचं आहे. मला माझ्या गुरूंचे जे काही गुण आहेत, ते आत्मसात करायचे आहे. ह्या गोष्टीसाठी पारायण करायचं असतं. ती गुरुभेटी व्हावी म्हणून तो पारायण करायचं असतं. आपल्या ज्या काही संसारिक अडचणी आहे, अर्थात त्या खूप आहे मी समजू शकते. पण तरीसुद्धा जेव्हा निस्वार्थपणे काही गोष्टी केल्या जातात, जेव्हा फक्त महाराज मला तुमच्यासाठी करायचं आहे, मला तुमची ओढ लागली आहे, मला ह्या गुरुचरित्र, या स्वामीचरित्र
सारामृताच्या माध्यमातून महाराज मला तुम्हाला भेटायचं, हे प्रहर केले मी, हे याग केले, हे सगळं तुमच्यासाठी आहे, कारण मला तुमची भेट पाहिजेल आहे. महाराज चराचरामध्ये वास करतात, पण प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी आपण आपण अक्कलकोटला जावं, म्हणजे एकदा तरी गाणगापूरला जावं. महाराज कधी बोलवतील माहिती नाही. पण प्रत्येकाची इच्छा असते की जावं. पण मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या अडचणींपेक्षा खूप मोठ्या वाटतात कधी-कधी, की बघ ना गं, तू अक्कलकोटला जाऊन आली, पण माझंच झालं नाही. तर ही जी गुरु भेट आहे ना, की मला गुरूंकडे जायचं आहे. आजही आपल्या घरात महाराज आहे, पण अक्कलकोटमध्ये गेल्यावर जे सुख मिळतं, की इथे महाराजांनी वास केला होता. इथे आपले महाराज होते. इथे महाराजांचे ठसे आहेत. इथे महाराजांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू आहेत. हे बघून जे मन भारावून जातं आणि आपण जेव्हा समाधी मठात डोकं टेकवतो, याच्यासारखं परमभाग्य आणि परमसुख जगात कुठे नाहीये. किती पण अडचणी असो, काही पण असो, पण जेव्हा महाराजांच्या समाधी मठावर आपलं डोकं टेकवलं जातं ना, हे खरंच खूप भाग्यवान आहात. मला नेहमी कमेंट्स की "ताई मी जाऊन आली बरं का, ताई मी जाऊन आली बरं का." नक्कीच प्रत्येकाकडनं स्वामी सेवा घडू दे आणि आयुष्यात सांसारिक अडचणी जरी असल्या तरी गुरुसेवा, जिथे जास्त गुरुबळ स्ट्राँग असतं ना, तिथे काही पण हो. मग तुमच्या वाईटावर कोणी असो, तुमच्या आयुष्यातले, तुमच्या पत्रिकेतले ग्रह, तारे, नक्षत्र कितीही चुकीच्या ठिकाणी बसले असो, पण गुरुबळ स्ट्राँग असलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. शेवटी करता करविता महाराज आहेत तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.